नमस्कार मुलांनो, चला करू अभ्यास. तर आज आपला भागाकाराचा दुसरा दिवस आहे. आजकालच्या पेक्षा थोडेसे वेगळे गणित आहेत. कालचे गणित कसे होते? ती भाज्य हा भाजकाच्या पाड्यामध्ये होता, पण आज भाजक हा भाज्य हा भाजकाच्या पाड्यामध्ये नाहीये. तर मुलांनो काय करायचं, सगळ्यांनी माझ्यासोबत गणित लिहून घ्यायचे. तुम्हाला जर न बघता गणित येत असले तर तुम्ही काय करायचे, इकडच्या भागातले मी जे लिहून ठेवलेले आहेत गणित लिहून घ्यायचे आणि तुम्ही सोडवा. फक्त तुम्ही गणित सोडवत असताना माझ्याकडे पण शिकवत असताना लक्ष द्या. ठीक आहे, तर पटकन वही पेन घ्यायचा आणि माझ्यासोबत तुम्ही गणित लिहायचं आहे. तर मुलांनो, भागाकाराचा आज आपण दुसरा भाग शिकणार आहोत. तर आज भागाकार कोणता आहे आपला? 14/3. 14चे आपल्याला भाग करायचे म्हणून आपण मध्ये घेतली ही संख्या. भागिले 3ला आपण बाहेर ठेवलेले आहेत. 14ची आपल्याला 3 भागात वाटणी करायची. 14ची आपल्याला किती भागामध्ये वाटणी करायची आहे? 3 भागामध्ये वाटणी करायची. आता 3चा पाडा आपण 14 पर्यंत मोजणार आहेत. 3चा पाडा कुठं आहे? इथे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18. अरे बापरे, 14च नाही आता ह्या पाड्यामध्ये. आता कसं करणार? 14 नाही, आपल्याला तर भाग 14चे करायचे आहेत. मग अशा वेळेला काय करणार? तर इथं थोडस आपल्याला प्रश्न पडतो की ह्या 3च्या पाड्यामध्ये 14 नाही, मग आपण 14चे 3 भाग कसे करणार? मग अशा वेळेला काय करायचं, आपण 3चा पाडा म्हणायचा पण ब्रेक लावायचा. कुठं ब्रेक लावायचा? 14 पेक्षा लहान संख्येला ब्रेक लावायचा. 14 पेक्षा लहान आणि 14 पेक्षा मोठी संख्या ही शोधायची आणि बरोबर 14 पेक्षा मोठ्या संख्येजवळ जाऊन आपल्याला ब्रेक लावायचा आहे. आता 14 पेक्षा मोठं कोण आहे? 3 6 9 12 15. आता 12 14 पेक्षा लहान आहे आणि 15 14 पेक्षा मोठा आहे. 12 14 पेक्षा लहान आहे आणि 15 मोठा आहे. म्हणून आपण कुठं ब्रेक लावणार? बरोबर 15च्या अलीकडं 12 जवळ ब्रेक लावायचं. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चोक 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 चोक. 4 गेलं वर. 3 चोक 12. 3 चोक 12. आता ह्याची करायची वजाबाकी. आता आपण फक्त 12 वाटू शकतो, 12चे भाग करू शकतो, 14चे भाग करू शकत नाहीत. आपण कशाचे 3 भाग करू शकतो? 12चे भाग करू शकतो. म्हणून आता हे 14 मधून 12 आपण भाग करून कमी करून टाकणार. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. 2 न 3 4. 1 मधून 1 गेला, 0. म्हणजे 14चे 3 समान भाग केले असता 14चे 3 समान भाग होत नाहीत. म्हणून 14च्या अलीकडची संख्या 12ची आपण 3 समान भाग केले. प्रत्येकाकडे 4 आले आणि बाकी 2 उरले. 14 भागिले 3 बरोबर भागाकाराला 4, बाकी आली 2. भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी. आता इथं पहा, मला 14चे किती समान भाग करायचे? 3 समान भाग करायचे, बरोबर आहे का? आता मी 3 वस्तू घेते आणि 3 भागामध्ये त्याची वाटणी करते. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. अरे 2च राहिले. आता 2चे समान 3 भाग होतील का? नाही. आता हे 2 जर मी ह्या दोघांमध्ये टाकलं तर एकाला कमी पडणार. असं भागाकारामध्ये जमत नाही. भागाकार काय म्हणतो? समान भाग करा. समान भाग, कुणाला कमी नाही कुणाला जास्त नाही. जर आता हे 2 मी वाटायला गेले, ह्या 2चे भाग करायला गेले, याच्यामध्ये एक टाकलं याच्यामध्ये टाकलं तर ह्याला कमी पडणार. मग असं भागाकाराला जमत नाही. म्हणून भागाकार म्हणला हे राहिलेत ना 2, राहू दे शिल्लक, काही अडचण नाही. हे 2 राहिले तर राहू द्या, पण प्रत्येकाला समान भाग आले पाहिजे. आता प्रत्येकाचे बघा समान भाग झाले. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. आता भागाकार काय म्हणतो बघा? 14. या सगळ्या वस्तू किती होत्या? 14 वस्तू होत्या. किती भाग केले? 1 2
3. प्रत्येकामध्ये किती वाटणीला आलं? 1 2 3 4. किती शिल्लक राहिले? 2. 1 2. किती शिल्लक राहिले? 2. तर मुलांना पुढचा भागाकार आहे 27 भागिले 4. आपल्याला 27 चे 4 समान भाग करायचे आहेत. तर 4चा पाडा आपल्याला 27 पर्यंत मोजायचा आहे. तर 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 25, 4 सक 4 25, 4 सक 24, 4 7 28. आता 28 हे कसं आहे? 4 पेक्षा मोठी संख्या आहे. 27 4च्या पाड्यामध्ये नाही हे आपल्याला माहिती आहे. मग आता आपल्याला ब्रेक कुठं लावायचा आहे? भागाकार करत असताना, पाडा म्हणत असताना ब्रेक कुठं लावायचा आहे आपल्याला? तर बरोबर 27 पेक्षा मोठी संख्या, 27 पेक्षा मोठी संख्या आणि लहान संख्येजवळ आपल्याला जाऊन ब्रेक लावायचा आहे. तर ब्रेक कुठं लावणार मी? 24 ला लावणार. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 25, 4 सक 24. ज्याला ब्रेक लावता आला त्याला भागाकार आला. आता 4चा पाडा 24 पर्यंत मोजला. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 25, 4 सख 4 सख 24. आता मी 27 चे 4 समान भाग होत नाहीत. मग कशाचे समान भाग होतात? 24 चे समान भाग होतात. किती समान भाग होतात? 6 समान भाग होतात. मग आता जेवढे समान भाग झाले तेवढे मी काढून घेतले. आता किती राहिले? काढून घेतले म्हणजे कमी झाले. कमी झाले म्हणजे वजाबाकी. 7 मधून 4 गेले, किती राहिले? 4 5 6 7, 3 राहिले. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. म्हणजे 27 चे 4 समान भाग केले असता प्रत्येक भागामध्ये 6 वस्तू आल्या. मात्र 3 ह्या वस्तूचे समान भाग झाले नाही म्हणून ह्या राहिल्या बाकीमध्ये. कुठं राहिल्या? बाकीमध्ये. 27 आहे भाज्य, 4 आहे भाजक, 6 आहे भागाकार आणि बाकी आहे 3. आता हेच गणित आपण वस्तुरूपामध्ये पाहूयात. आता मी ते हे 27 मणी घेतले होते. किती मणी घेतले होते? 27. आता मी भागाकार म्हणजे वारंवार केलेली वजाबाकी. आता मी 4 वस्तू कमी करणार आहे, वजा करणार आहे. 1 2 3 4. 27 चे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. आता इथं पहा, प्रत्येकाच्या हिश्श्याला किती आले? 4 समान भाग केले मी. प्रत्येकाच्या हिश्श्याला किती आलं? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. तर शिल्लक किती राहिले? 1 2 3. आता हे 3 चे 4 समान भाग होतील का रे? हे जर 3 मी काय केलं, ह्या तिघाला वाटले 1 2 3, तर याला एकही भेटणार नाही. मग भागाकारात असं अजिबात जमत नाही. भागाकार मग काय म्हणतो? समान भाग. प्रत्येकाला समान आलंच पाहिजे. 6 6 6 6. मग हे 3 राहिले ना शिल्लक, राहू द्या, काही अडचण नाही. हे 3 शिल्लक राहिले ना, राहू द्या. मग हे 3 कुठं राहणार? बाकीमध्ये. आता सगळे मणी किती होते? 27. 27 चे किती भाग केले आपण? 4. 1 2 3 4. आणि याच्यातले किती मणी वाटले? 27 मधले किती मणी वाटले? आपण फक्त 24 मणी वाटले. हे सगळे मणी किती? 24. 6 12 18 आणि 24. किती मणी वाटले आपण? 24. किती मणी वाटले नाहीत? 3 मणी आपण वाटले नाहीत, कारण की ह्याचे 3 समान भाग, 4 समान भाग होणार नाहीत. हे आहे बाकी. तर मुलांना पुढचा भागाकार आहे आपला 47 भागिले 5. आता आपल्याला 47 चे 5 समान भाग करायचे. मग भागाकार कसा लिहिणार आपण? हे असं भागाकाराचं चिन्ह, उभ्या मांडणीचं चिन्ह आहे. तर आता 47 ज्या वस्तूची आपल्याला भाग करायची ती वस्तू घेतली मध्ये, जेवढे भाग करायचे आहेत ते संख्या घेतली आपण बाहेर. 5 भागिले 47. आता आपल्याला 5चा पाडा 47 पर्यंत मोजायचा आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 48, 5 9 45, 5 10 50. तर आपली गाडी कुठे थांबणार आहे?
ह्या दोन संख्यांच्या मध्ये थांबणार आहे. का बर? कारण की 50 हे 47 पेक्षा मोठी संख्या आहे. आपल्याकडे 50 नाहीतच, तर आपण भाग कसे करणार 50चे? म्हणून 50 कॅन्सल. मग आता आपल्याला कुठे थांबायचं आहे? 45 जवळ गाडी थांबवायची आहे. 5 9 45, 5 9 45. तर आपल्याला 47 मधल्या फक्त आपण 45 वस्तूचे समान भाग करू शकतो. 47 वस्तूचे समान भाग करू शकत नाहीत. आता 5 9 45. आता मी फक्त 45च वस्तू घेणार याच्यातल्या. का बरं घेणार? कारण की याची मला समान भाग करायची होती, म्हणून मी 45 वस्तू काढून घेतल्या. काढून घेतल्या म्हणजे कमी झाल्या, कमी झाल्या म्हणजे वजाबाकी. तर 7 मधून 5 गेले, 2 राहिले. 4 मधून 4 गेले, 0 राहिले. म्हणजे 47 काय आहे? भाज्य. 5 भाजक, भागाकार 9 आणि 2 आहे बाकी. आता हे वस्तू रूपामध्ये पाहू आपण. 47 गोट्या आहेत. किती आहेत या? 47 गोट्या. ह्या 47 गोट्या मी किती भागामध्ये वाटणार आहे? 5 भागामध्ये. 1 2 3 4 5. चला आता आपण वाटूयात. पहिल्यांदा घेतल्या मी 5 गोट्या. 1 2 3 4 5. अजून 5 गोट्या घेतल्या. दुसऱ्यांदा घेतल्या बरं का. 2 3 4 5. अजून 5 गोट्या घेतल्या. 1 2 3 4 5. अजून 5 गोट्या घेतल्या. 1 2 3 4 5. अजून 5 गोट्या घेतल्या. 1 2 3 4 5. अजून 5 गोट्या घेतल्या. अजून 5 गोट्या घेतल्या. अजून 5 गोट्या घेतल्या. आणि अजून 5 गोट्या घेतल्या. आता किती गोट्या शिल्लक राहिल्या? 2 गोट्या शिल्लक राहिल्या. आता हे 2 गोट्या मी याच्यामध्ये टाकू का? याच्यामध्ये टाकू का? नाही, अजिबात नाही. ह्या 2 गोट्या आपण वाटू शकत नाहीत, कारण की याच्यामुळं या 2 गोट्या जर टाकल्या तर 5 समान भाग होतील का रे? नाही. म्हणजे 2 गोट्यामुळे काय होईल? 2 ह्याला जास्त गोट्या भेटतील आणि समान भाग होणार नाही. समान भाग झाले नाही म्हणजे भागाकार चुकला. म्हणून भागाकार म्हणतो हे 2 शिल्लक राहिलेत ना, राहू द्या. मग ह्याला आपण कशामध्ये धरणार? बाकीमध्ये. आता 47 गोट्या होत्या, 5 भाग केले. 47 मधल्या फक्त 45 गोट्यांचे आपण समान भाग केले. 45च गोट्यांचे आपण समान भाग केले 5. आणि 2 गोट्या हे शिल्लक राहिल्या, कारण की ह्या 2 गोट्यामुळे समान भाग होत नव्हते, म्हणून आपण ह्याला बाकीमध्ये ठेवलेला आहे. तर मुलांनो, पुढचा भागाकार आहे आपला 12 भागिले 7. 12 भागिले 7. आता 12चे आपल्याला समान भाग करायचे. किती समान भाग करायचे आहेत? 7. 7 समान भाग करायचे आहेत. चला आता हा आपण भागाकार करू. आता 7चा पाडा आपल्याला 12 पर्यंत मोजायचा. 7च्या पाड्यामध्ये 12 नाही हे आपल्याला माहिती आहे. मग आता पाडा आपण कुठपर्यंत मोजणार? 7 1 7, 7 2 14. मग 14 घेऊन चालते का रे आपल्याला? नाही, कारण की 14 वस्तूच नाहीत आपल्याकडं. मग आपण वाटणार कशा? म्हणून आपण 14 पर्यंत पाडा मोजू शकत नाही. 7 1 7. 12 वस्तूतल्या फक्त 7 वस्तूचे आपण समान भाग करू शकतो. म्हणून 7 वस्तू घेतल्या मी. आता 12 मधल्या 7 वस्तू कमी करणार, कारण की ते ठेवूनच जमत नाही मला. त्याचे भाग करायचे. भाग करण्यासाठी मी ते काढून घेतल्या वस्तू. आता 12 मधून 7 गेले. किती राहिले बघा आता? 7 8 9 10 11 12. किती राहिले? 5. 7 सॉरी चुकलं. हे 5 इतर लिहायला पाहिजे होतं मी. सॉरी. 7 1 7 आणि 12तून 7 गेले, किती राहिले? 5. किती राहिले? 5. आता आपण हा भागाकार वस्तू रूपामध्ये करून पाहूयात. आता ह्या 12 वस्तूतल्या 7 वस्तू मी घेतलेल्या आहेत. कुठे घेतलेल्या आहेत? बाजूला काढून घेतलेल्या आहेत. कशासाठी घेतल्या? वाटण्यासाठी. किती वाटायचे आहेत आपल्याला? 7 वस्तू वाटायचे आहेत. 1 2 3 4 5
6 7. आता किती वस्तू राहिल्या? 5 वस्तू राहिल्या. पण आता या 5 वस्तू मला वाटता येतील का रे? नाही. का वाटता येणार नाहीत? कारण की जर मी ह्या 5 वस्तू जर वाटल्या तर दोघाला एक एक कमी पडेल. असं भागाकारामध्ये चालणार नाही. भागाकार काय म्हणतो? समान भाग करा. आता प्रत्येकाला एक एकच वस्तू वाटणीला आली. किती वस्तू वाटणीला आली? फक्त एकच वस्तू वाटणीला आली. शिल्लक किती राहिल्या? 5. तर आता इथे पहा भागाकार. सगळ्या वस्तू मी किती घेतल्या होत्या? 12. 12चे किती भाग केले मी? 7. 1 2 3 4 5 6 7. 7 भाग केले. प्रत्येकाच्या वाट्याला किती आलं? 1. भागाकार किती आलाय आपला? 1. प्रत्येकाच्या हिश्श्याला किती आलेला आहे? 1 आलेला आहे. किती शिल्लक राहिलेत रे? 5 शिल्लक राहिलेले आहेत. अशा प्रकारे हा आपला 12/7चा भागाकार पूर्ण झाला. तर मुलांना पुढचा भागाकार आहे 18/4. 18चे आपल्याला 4 समान भाग करायचे आहेत. चला करूयात मग. आता 18चे समान भाग करायचे म्हणून आपण 18ला मध्ये घेणार. किती भाग करायचे आहेत? 4. म्हणून मी 4ला बाहेर घेतलेलं आहे. आता 4चा पाडा आपल्याला 18 पर्यंत मोजायचा आहे. आपल्याला माहिती आहे की 4च्या पाड्यामध्ये 18 नाही. मग अशा वेळेला काय करणार आपण? 18 पेक्षा मोठ्या संख्येपर्यंत जाणार आणि आपण तिथंच थांबणार. पण ती संख्या आपल्याला घ्यायची नाही. 8 1 8 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 6 4 5 20. ही संख्या इथं थांबायची आपल्याला. 20 जवळ येऊन थांबायचं. पण 20ला धरायचं नाही कारण की आपल्याकडे 20 वस्तू नाहीच आहेत ना वाटायला. मग 20 कसं घेणार आपण? घेऊ शकत नाहीत. मग 20च्या आधी कोणती संख्या आहे? 16. आपल्याला 16 पर्यंत जायचंय. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16. चोक 4 चोक 16. आता 16 18 मधले 16 वस्तू मी घेतल्या वाटण्यासाठी. घेतल्या म्हणजे कमी झाल्या. कमी झाल्या म्हणजे वजाबाकी. 8 मधून 6 गेले, 2 राहिले. 1 मधून 1 गेला, 0 राहिले. तर किती राहिले? 2. आता ह्या वस्तू रूपामध्ये आपण हा भागाकार बघणार. आता हे माझ्याकडे वेगवेगळ्या भाज्या आहेत. किती नमुन्याच्या भाज्या आहेत? ह्या 18 नमुन्याच्या 18 भाज्या आहेत. आता ह्या 18 भाज्यांना मी 4 भागामध्ये वाटणार आहे. 1 2 3 4. चला 18 भाज्यातल्या मी 4 भाज्या घेतलेल्या आहेत. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. आता इथं पहा, ह्या 2 वस्तू राहिल्या. ह्या 2 वस्तू मी वाटू शकत नाही कारण की ह्या 2 वस्तू जर मी वाटल्या तर याला समान भाग भेटणार नाहीत. प्रत्येक भागामध्ये किती वस्तू आल्या? 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. प्रत्येक भागामध्ये किती वस्तू आल्या? 4 वस्तू आल्या. किती वस्तू घेतल्या होत्या मी? 18. 18तले किती भाग केले? 4. प्रत्येक भागाला किती वस्तू आल्या? 4. आता सगळ्या वस्तू भाग करण्यासाठी मी किती वस्तू घेतल्या होत्या? 16 वस्तू हे भाग करण्यासाठी मी घेतल्या होत्या. किती वस्तू शिल्लक राहिल्या? 2 वस्तू शिल्लक राहिल्या. भाज्य 18, भाजक 4, भागाकार 4 आणि बाकी आहे 2. तर बाळांनो पुढचा भागाकार आहे आपला 27/5. आपल्याला 27चे 5 समान भाग करायचे आहेत. तर 27चे भाग करायचे म्हणून 27 आपण मध्ये घेणार. किती भाग करायचे आहेत? 5. म्हणून 5 ही संख्या आपण बाहेर घेणार आहेत. आता आपल्याला माहिती की 5च्या पाड्यामध्ये 27 नाही. तरी आपल्याला 5चा पाडा मोजायचा आहे. कुठपर्यंत मोजायचा आहे? 5च्या पेक्षा 27 पेक्षा मोठ्या संख्येपर्यंत जायचं आहे आपल्याला. 27 पेक्षा लहान आणि 27 पेक्षा मोठ्या संख्येच्या मध्ये जाऊन आपल्याला थांबायचं आहे. 27 पेक्षा 5 1 5 5 2 10 5 3 15 5 21 5 5 25 5 6 30. 30ला येऊन थांबायचंय. पण 30 पर्यंत जायचं का आपल्याला? नाही. आपल्याला कुठं थांबायचं आहे? 25 पर्यंत. 5चा पाडा 25 पर्यंत मोजायचा. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 21 5 5 25. ज्याला ब्रेक लावता आलं, थांबता आलं, त्याला भागाकाराला. आता 7 मधून 5 गेले. आता 25 वस्तूचेच मी भाग करणार आहे. 27 वस्तूचे भाग होत नाहीत. म्हणून मी काय करणार? फक्त 25 वस्तू घेणार. मग 7 मधून 5 गेले, किती राहिले? 2.
5 6 7, 2 मधून 2 गेले, 0 राहिले. तर आता आपण ह्याच भागाकार वस्तू रूपामध्ये करणार आहोत. आता 27 मधून 27 चे मी 5 भाग करणार आहे. किती रबर आहेत हे? 27 रबर आहेत. 27 रबरचे मी किती भाग करणार आहे? 1 2 3 4 5. या 27 रबरचे मी 5 भाग करणार आहे. आता हे 27 रबरचे मी 5 भाग केले. 1 2 3 4 आणि हे 5. पुढचे 5 भाग घेतले. 1 2 3 4 आणि हे 5. अजून 5 भाग घेतले. 1 2 3 4 आणि हे 5. अजून 5 भाग घेतले. 1 2 3 4 आणि हे 5. 1 2 3 4 आणि हे 5. तर 27 चे आपण 5 5 भाग केलेले आहेत बघा. आता प्रत्येकाच्या हिश्श्याला किती आलेले आहेत? 5. किती रबर घेतले होते मी? 27. 27 चे किती भाग केले? 1 2 3 4 5. किती रबर घेतले मी? सगळे 25 रबर घेतले. किती रबर शिल्लक राहिले? 2 रबर शिल्लक राहिले, कारण की या 2 रबरचे भाग होऊ शकत नाही. 27 आहे भाज्य, 5 आहे भाजक आणि 5 आहे भागाकार आणि 2 आहे आपली बाकी. तर मुलांनो, मला आता पुढचा भागाकार करायचा आहे. 38 भागिले 9. 38 संख्येचे मला समान 9 भाग करायचे आहेत. आता 9च्या पाड्यामध्ये 38 नाही हे तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. मग आता काय करणार आपण? आपली गाडी अशा संख्येजवळ येऊन थांबवायची की जी संख्या 38 पेक्षा किंचित मोठी आहे आणि आज 38 पेक्षा लहान आहे. 38 पेक्षा लहान आणि मोठ्या संख्येच्या मध्ये येऊन आपल्याला ही गाडी थांबवायची आहे. तर 38 पेक्षा लहान मोठी संख्या कोणती आहे? 45. आणि लहान संख्या कोणती आहे? 36. मग दोघांच्या मध्ये ही गाडी मी थांबवलेली आहे. तर 9चा पाडा आपल्याला 36 पर्यंत मोजायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36. 9 चौक किती झालं? 36. 9 चौक 36. आपण 38 संख्या का घेऊ शकत नाही? कारण की 38 संख्येचे 9 समान भाग होत नाहीत. म्हणून आपण काय केलेलं आहे? 36 पर्यंतच आपण गाडी ही थांबवलेली आहे. 9 चौक 36. आता हे 36 वस्तू मी काढून घेतल्या. कशासाठी? समान वाटणी करण्यासाठी. काढून घेतल्या म्हणजे कमी झाल्या, कमी झाल्या म्हणजे वजाबाकी. 8 मधून 6 गेले, 2 राहिले. 3 मधून 3 गेले, 0 राहिले. आता हा आपला झाला साधा भागाकार. तर हा भागाकाराची मांडणी झाली. तर वस्तू रूपामध्ये आपण हा भागाकार करणार आहोत. आता हे मी विटा किती घेतलेले आहेत? 38 विटा घेतलेल्या आहेत. ह्या 38 विटा मला 9 भागामध्ये वाटायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. 38 विटा मला 9 भागामध्ये वाटायचे आहेत. चला आता आपण वाटूयात. हे बघा, मी 9 विटा घेतलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9. अजून 9 विटा घेते मी. अजून 9 विटा घेतल्या. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. अजून 9 विटा घेतल्या. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. अजून 9 विटा घेतल्या. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9. आता किती विटा शिल्लक राहिल्या? 1 आणि 2. किती विटा शिल्लक राहिल्या? 2. प्रत्येक विटा बांगडीमध्ये किती वाटणीला आल्या विटा? 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. म्हणजे प्रत्येक हिश्श्याला किती विटा आल्या? 4. सगळ्या विटा किती होत्या? 38. किती भाग केले? 9.
प्रत्येक भागामध्ये किती विटा आल्या? 4. किती विटा वाटल्या तर मी ह्या? 36 विटा वाटल्या. किती विटा वाटायच्या शिल्लक राहिल्या? 2 विटा शिल्लक राहिल्या. तर मुलांना पुढचं गणित आहे आपल्याला 22 वस्तूंचे आपल्याला 4 समान भाग करायचे आहेत. 22 भागिले 4. आता ही आडवी मांडणी झाली. आपली रचना कशी करणार आपण? ज्या वस्तूचे भाग करायचे ती वस्तू आपण घेतली मध्ये, जेवढे भाग करायचे ती संख्या घेतली बाहेर. आता 4चा आपल्याला 22 पर्यंत पाडा मोजायचा आहे, पण 4च्या पाड्यामध्ये 22 नाहीच. मग आता कुठपर्यंत पाडा मोजणार आपण? 22 संख्येपेक्षा मोठी आणि 22 संख्येपेक्षा लहान ह्या संख्येच्या मध्ये आपल्याला ही गाडी थांबवायची. 24 हे 22 पेक्षा मोठं आहे आणि 20 हे 22 पेक्षा लहान आहे. त्यांच्या मधोमध आपण ही गाडी थांबवली. आता 4चा पाडा आपल्याला 20 पर्यंत मोजायचा आहे. 4 1 4, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 5 20. त्यांची केली वजाबाकी. वजाबाकी का करायची? कारण की 22 मधल्या 20 वस्तू मी काढून घेणार आहे. कशासाठी? वाटणी करण्यासाठी. तर आता किती शिल्लक राहिले बघू आपण. 2 मधून 0 गेले, 2 राहिले. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. तर बाकी किती आली आपली? 2 बाकी आलेली. आता हे मांडणी केलेली आपण. आता हे वस्तू रूपामध्ये पाहूयात. आता मी छोटे छोटे खोडलंभर घेतलेले आहेत. आता हे खोडलंभर मी काय करणार आहे? 4 भागामध्ये वाटणार आहे. हे किती आहेत? 22. या 22 वस्तूंचे मला किती भाग करायचे? 1 2 3 4. 4 भाग करायचे 22 वस्तूंचे. चला करूयात. तर 4 रबर घेतलेले आहेत मी. 1 2 3 4. पुन्हा 4 रबर घेतले. 1 2 3 4. पुन्हा 4 रबर घेतले. 1 2 3 4. पुन्हा 4 रबर घेतले मी. 1 2 3 4. पुन्हा 4 रबर घेतले मी. 1 2 3 4. आता किती रबर शिल्लक राहिले रे? शिल्लक किती रबर राहिले? 2. याची आपण वाटणी करू शकत नाहीत. तर आता प्रत्येक भागाला किती रबर आले? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. प्रत्येक भागाला 5 रबर आले. 22 रबर होते, त्याचे मी 4 भाग केले. 4 भागामध्ये 20 रबर लागले आपल्याला. 4 भाग करायला 20 रबर लागलेले. किती रबर शिल्लक राहिले? 2. आणि प्रत्येक वाटणीला 5 रबर आलेले आहेत. पुढचं गणित आहे आपलं 29 भागिले 5. आता 29चे आपल्याला 5 समान भाग करायचे आहेत. मग ज्या गोष्टीचे आपल्याला समान भाग करायचे ती संख्या घेणार आपण मध्ये. जेवढे समान भाग करायचे तेवढी संख्या आपण घेणार बाहेर. आता 5च्या पाड्यामध्ये 29 येत नाही हे आपल्याला माहिती, तरी आपल्याला 5चा पाडा 29 पर्यंत मोजायचा आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सख्ख 30. 30 नाही जमणार कारण की आपल्याकडे आहेत 29. 30 घेऊन आपण काय करणार? म्हणून आपण इथंच पाडा थांबवलेला आहे. आता 5चा पाडा किती पर्यंत मोजला आपण? 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25. 5 5 25. आता इथं मी घेणार 25, कारण की मी 29 वस्तू घेऊ शकत नाही. 29 वस्तूचे भाग होणार नाहीत, म्हणून मी किती वस्तू घेतल्या? फक्त 25 वस्तू घेतल्या. आता 9 मधून 5 गेले. 5 6 7 8 9. किती राहिले? 4. 2 मधून 2 गेले 0. 2 मधून 2 गेले 0. असा आपला भागाकार आला आहे. 25 29 वस्तूचे आपण 5 समान भाग केले. प्रत्येक भागामध्ये 5 वस्तू आल्या. आपण फक्त 25 वस्तू घेतलेल्या आहेत आणि 4 वस्तू शिल्लक राहिलेल्या आहेत. आता पुन्हा आपण हाच भागाकार आपण गोट्याच्या रूपामध्ये करणार आहोत. आता मी 5 भाग करायचे. 29 गोट्या आहेत. ह्या किती गोट्या आहेत? 29. ह्या 29 गोट्याचे किती भाग करायचे? 5. 1 2 3 4 5. चला करू. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2
3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आता इथे बघा हे 4 गोटे आहेत. आता शिल्लक किती राहिले? 4 गोट्या. पण 4 गोट्या मी 5 जणांना वाटू शकते का? नाही. 5 जणांना जर वाटायला गेली तर एकाला कमी पडणार, मग समान भाग होतील का? नाही. मग भागाकार तिथे चुकेल. म्हणून भागाकार काय म्हणतो? 4 समान वाटणी करा. हे 4 शिल्लक राहिले, राहू द्या. हे 4 कुठे जाणार? बाकीमध्ये जाणार. आता 29 गोट्या होत्या. किती भाग केले? 5 भाग केले. प्रत्येक भागाला किती गोट्या आल्या? 1 2 3 4 5. हा झाला भागाकार. आणि बाकी किती आली? 1 2 3 4. 4 आली आपली बाकी. तर मुलांना पुढचा भागाकार आहे आपला 14 भागिले 3. आता 3चा पाडा आपल्याला 14 पर्यंत मोजायचा आहे. पण 14 3च्या पाड्यातच नाही. ज्या संख्येची भाग करायची ती संख्या घेतली आपण मध्ये. किती भाग करायचे? 3 भाग करायचे. पण 3च्या पाड्यामध्ये 14 नाही हे आपल्याला माहिती. तरी आपण 3चा पाडा मोजणार आहेत. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. 15 लिहून जमणार नाही, कारण की आपल्याकडे 15 वस्तूच नाहीत ना. म्हणून आपण 3चा पाडा 12 पर्यंतच मोजणार आहेत. 3 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. आता 12 वस्तू मी वाटण्यासाठी घेतल्या म्हणजे कमी केल्या म्हणजे वजाबाकी. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. 1 मधून 1 गेला, 0 राहिले. 14 वस्तूचे आपण 3 भाग केले. प्रत्येक भागामध्ये 4 वस्तू आल्या आणि शिल्लक 2 वस्तू राहिल्या. आता इथं मी अंगठ्या घेतलेल्या आहेत बघा. आता ह्या अंगठ्या 14 अंगठ्या आहेत. ह्या 14 अंगठ्या मी काय करणार आहे? 3 भागामध्ये वाटणार आहे. हे बघा 3 अंगठ्या घेतल्या मी. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. आता इथे बघा मी 14 अंगठ्या होत्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 अंगठ्या होत्या. मी 3 भाग केले त्याचे. प्रत्येक भागामध्ये किती अंगठ्या बसल्या? 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. किती अंगठ्या शिल्लक राहिल्या? 2. 14 अंगठ्यातले 3 भाग केले मी. त्याच्यासाठी 3 भाग करण्यासाठी मी 12 अंगठ्या घेतल्या. प्रत्येक भागाला 4 अंगठ्या आल्या आणि 2 अंगठ्या शिल्लक राहिल्या. पुढचा भागाकार आहे आपला 28 भागिले 10. 10चा पाडा आपल्याला 28 पर्यंत मोजायचे. आता आपल्याला माहित 28 मध्ये घेतले. 28चे आपल्याला 10 समान भाग करायचे आहेत. तर 28चे आपल्याला किती समान भाग करायचे आहेत? 10 समान भाग करायचे आहेत. 10चा पाडा मध्ये 28 नाही हे आपल्याला माहिती आहे. तरी आपण 10चा पाडा 28 पर्यंत मोजणार आहेत. 10 1 10, 10 2 20, 10 3 30. अबब 30 लय मोठं झालं. मग 30 आपण घेणार नाहीत. 10 1 10, 10 2 20. 8 आता 20च वस्तू आपण घेतल्या. 28 मधल्या किती वस्तू घेतल्या? 20 वस्तू घेतल्या. आता घेतल्या म्हणजे कमी केल्या म्हणजे वजाबाकी. 8 मधून 0 गेले, 8 राहिले. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. म्हणजे 28 वस्तूचे आपण 10 समान भाग केले तर प्रत्येक भागाला 2 वस्तू येणार आणि 8 आपले शिल्लक राहणार. आता हे भागाकाराची झाली मांडणी. आता आपण काय करणार आहेत? वस्तू रूपामध्ये पाहूयात. आता मी किती वस्तू घेतलेले आहेत? हे 28 गजगे. किती गजगे? 28 गजगे. आता मी 28 गजगे काय करणार आहे? 10 भागामध्ये वाटणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे बघा 10 वस्तू घेतलेल्या आहेत मेच्यातल्या. तर 10 मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून मी 10 वस्तू घेतल्या. 1 2 3
4 5 6 7 8 9 आणि 10. आता हे 10 वस्तू मी 10 भागामध्ये वाटलेले आहेत. आता प्रत्येक भागामध्ये किती वस्तू आल्या बघा, 2. 28 वस्तू होत्या, 10 भागामध्ये वाटल्या, प्रत्येक भागामध्ये 2 वस्तू आल्या. किती वस्तू शिल्लक राहिल्या? 8 वस्तू शिल्लक राहिल्या. का शिल्लक राहिल्या? कारण की ह्या 8 वस्तूंचे समान 10 भाग होत नव्हते. भागाकार म्हणतो समान भाग, प्रत्येकाला समान वाटणी आली पाहिजे. मग आता हे 8 वाटले असते तर मी समान वाटणी आली असती का? नाही. म्हणून हे 8 आपले शिल्लक राहिले आणि 20 वस्तू आपण वाटलेले आहेत आणि 8 वस्तू शिल्लक ठेवल्या आहेत. पुढचा भागाकार आहे 20 भागिले 3. 20 भागिले 3. 3चा पाढा आपल्याला 20 पर्यंत मोजायचा आहे. 3 1 3 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 संग 18 3 संग 18 3 7 21. 3 7 21 घेऊ शकतो का आपण? नाही, आपल्याकडे आहेत 20. मग 3 7 21 घेऊ शकत नाही. मग 3 संग 18. 0 मधून 2 जात नाहीत म्हणून 2 कडून 1 घेतला, 2 कडे राहिला 1, 1 कडे झाले 10. 10 मधून 8 गेले, किती राहिले? 2. 1 मधून 1 गेला, 0 राहिले. आता हा भागाकार वस्तू रूपामध्ये बघणार आहेत आपण. आता 20 हे रिंग आहेत. 20 रिंगाची मला किती भागणी करायची आहे? 3 वस्तूमध्ये वाटायची आहेत. 1 2 3. आता मी प्रत्येक वस्तूमध्ये 20 वस्तू घेणार आहे. 1 2 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. आता हे मी 20 वस्तू घेतलेल्या आहेत. किती भाग केलेले? 3. 3 ह्याचे 20 भाग केलेले, 20 ह्याचे 3 भाग केलेले आहेत. 2 शिल्लक राहिले. प्रत्येक भागामध्ये किती आल्या? 1 2 3 4 5 6. प्रत्येक भागामध्ये 6 वस्तू आल्या. 2 वस्तू शिल्लक राहिल्या. मी 18 वस्तू घेतल्या होत्या. 6 1 6 6 2 12 6 3 18 वस्तू घेतलेल्या होत्या. ठीक आहे, सगळ्यांना समजलं? तर मुलांना पुढचे भागाकार आपण करणार आहोत. आता मला 16 अंडी आहेत. ह्या 16 अंड्याचे एका आमलेटमध्ये 3 अंडे, 16 अंडे आहेत माझ्याकडे. एका पोळीमध्ये मी 3 अंडे टाकलेले आहेत. एक ऑमलेटमध्ये 3 अंडे टाकले तर किती ऑमलेट तयार होतील आणि किती अंडे शिल्लक राहतील? आता 3चा पाढामध्ये 16 नाहीत हे माहिती आहे आपल्याला. मग 3चा पाढा आपण 16 पर्यंत मोजणार आहेत. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 संग 18. 18 आपल्याकडे अंडे नाहीच आहेत म्हणून 18 आपण घेऊ शकत नाहीत. मग कुठपर्यंत पाढा धरणार आपण? 15 पर्यंत. 3 5 15 3 5 15. 16तून 15 गेले. आता 15 अंडे घेतली मी ऑमलेट करण्यासाठी तर किती अंडे शिल्लक राहिले? आता बघा, 6 मधून 5 गेले, 1 राहिला. 1 मधून 1 गेला, 0. तर 3 अंड्याचे 5 ऑमलेट तयार होतील आणि 1 अंडा आपला शिल्लक राहणार आहे. भाज्य 16, भाजक 3, भागाकार 5 आणि बाकी आहे 1. पुढचा आपला भागाकार आहे आठवड्यामध्ये 45 दिवस आहेत. आता ह्या 45 दिवसाचे सप्ताह किती भरतील? 45 दिवसाचे सप्ताह किती भरतील? सप्ताह, आता आपल्याला इथे संख्या सांगितलेली नाही. सप्ताह म्हणजे 7. 45 दिवसामध्ये किती सप्ताह होतील? आता 7चा पाढा आपल्याला 45 पर्यंत मोजायचा आहे. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49. आता 49 दिवस घेऊ शकतो का आपण? नाही, कारण की आपल्याकडे आहेतच 45 दिवस. मग 49 कसं घेणार? म्हणून आपण इथं ब्रेक लावला. आता आपल्याला कितीपर्यंत 7चा पाढा मोजला? 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 6 42. 5 मधून 2 गेले, 3 राहिले. 4 मधून 4 गेले, 0 राहिले. तर
45 दिवसामध्ये 6 सप्ताह भरतील किंवा 45 दिवसामध्ये 6 आठवडे असतात आणि वर 3 दिवस आले. 6 आठवडे 3 दिवस. पुढचा भागाकार आहे आपला. मी 52 झाडं आणली आंब्याची आणि ही 52 झाडं मला 9 रांगामध्ये लावायची. किती रांगामध्ये लावायची आहेत? 9 रांगामध्ये मला 52 झाडं लावायची. चला आता आपल्याला हा भागाकार करायचा आहे. 9 एक 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45, 9 सख 54. आता 54 धरू शकतो का आपण? नाही, कारण की आपल्याकडे झाडच आहेत 52. मग आपण 54 कसं धरणार? म्हणून आपल्याला 9चा पाडा 45 पर्यंतच मोजायचा आहे. 9 एक 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45. आता 45 झाडं मी घेऊन टाकली लावण्यासाठी, म्हणून कमी झाली. कमी झाली म्हणजे वजाबाकी. आता 2 मधून 5 जातात का? नाही. मग 5 कडून 1 घेतला, 5 कड राहिले 4 आणि 2 कड झाले 12. 12 मधून 5 गेले, 5 6 7 8 9 10 11 12. किती राहिले? 7. आता 4 मधून 4 गेले, 0 राहिले. तर मी 52 झाडं 9 रांगामध्ये लावले, तर एका रांगेमध्ये किती झाडं बसले? 5 झाडं बसले. किती झाडं लावली मी? 45 झाडं लावली. किती झाडं शिल्लक राहिली? 7 झाडं शिल्लक राहिली. 52 ही काय आहे? भाज्य, 9 भाजक, 5 भागाकार आणि 7 आहे आपला बाकी. तर मुलांना 92 मुलांना 10 वर्गामध्ये बसवलं. किती वर्गामध्ये बसवलं? 10 वर्गामध्ये बसवलं. तर एका वर्गामध्ये किती मुले बसतील? तर आता हा आपला भागाकार आहे. आता भागाकार कितीच करणार आपण? 10 भागायचे. 10चा पाडा मोजणार. 10 एक 10, 10 दोन्ही 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 पाचा 50, 10 सक 60, 10 सत 70, 10 अठ 80, 10 नव्वे 90, 10 दही 100. आता 100 घेऊन चालेल का आपल्याला? नाही, आपल्याकडे 90च मुलं आहेत, 92 मुलं आहेत, म्हणून आपण 90 पर्यंतच पाडा मोजणार आहेत. 10 90 90. तर 9 मुलं वर्गात निघून गेले, 90 मुलं म्हणजे कमी झाले. कमी झाले म्हणजे वजाबाकी. आता 2 मधून 0 गेले, 2 राहिले. 9 मधून 9 गेले, 0 राहिले. तर 10 मुलं 92 मुलं जर 10 वर्गात बसवली तर एका वर्गामध्ये 9 मुलं बसतील आणि 2 मुलं शिल्लक राहतील. 73 बिस्किटचे पुढे 9 वर्गात वाटले तर एका वर्गाला किती बिस्किटचे पुढे भेटतील? आता भागाकार म्हणजे पाडा मोजणं आलंच. तर 9चा पाडा मोजायचा. 9 एक 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45, 9 सख 54, 9 सत 63, 9 आठ 72, 9 9 81. आहेत आपल्याकडे 73 पुढे. मग 81ला आपण धरू शकतो का? नाही. मग आता 9चा पाडा आपल्याला 72 पर्यंतच मोजायचा आहे. 9 8 72. 72 पुढे वाटून टाकले म्हणजे कमी झाले. कमी झाले म्हणजे वजाबाकी. 3 मधून 2 गेले, 1 राहिला. 7 मधून 7 गेले, 0 राहिले. म्हणजे 73 बिस्किट पुढे 9 वर्गात वाटले तर एका वर्गामध्ये 8 बिस्किट पुढे येतील आणि 1 बिस्किट पुढा हा शिल्लक राहणार आहे. भाज्य 73, भाजक 9, भागाकार 8 आणि बाकी आहे 1. तर मग असे सारखंच गणित आहे बघा आपलं. 65 दिवस 7 सप्ताहामध्ये वाटायचे. तर 65 दिवसामध्ये किती सप्ताह बसतील? किती आठवडे बसतील? 7चा पाडा आपल्याला 65 पर्यंत मोजायचा आहे. 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सकुम 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. आता 70 आहेत का बिस्किट पुढे? नाही सॉरी, 70 दिवस आहेत का आपल्याकडे? नाही. दिवस किती आहेत? 65. म्हणून आपण 70ला धरू शकत नाहीत. आता 70 7 9 63.
63 दिवस जर आपण धरले तर 5 मधून 3 गेले 2 राहिले, 6 मधून 6 गेले 0 दिवस राहिले. म्हणजे 65 दिवसामध्ये 9 आठवडे बसतील, 9 सप्ताह बसतील आणि 2 दिवस वर शिल्लक राहतील. मी 50 टिकल्या 6 बॉक्स मध्ये भरल्या तर एका बॉक्स मध्ये किती टिकल्या बसतील? तर 50 बॉक्स आहेत, 6चा पाडा आपल्याला 50 पर्यंत मोजायचा आहे. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54. आपल्याकडे टिकले आहेत 50. 54 आपण घेऊ शकतो का? नाही, म्हणून 54ला मी कॅन्सल केलं. 54ला काय केलं मी? कॅन्सल केलं. आता 6चा पाडा 6 6 8 48, 48. 0 मधून 8 जात नाहीत म्हणून 5 कडून 1 घेतला, 5 कडे राहिले 4, याच्याकडे 1 दिला, याच्याकडे झाले 10. तर 8 10 मधून 8 गेले, 8 9 10, 2 राहिले. 4 मधून 4 गेले, 0 राहिले. म्हणजे 6 म्हणजे आपला भागाकाराला 8, भाज्य आहे 50, भाजक आहे 6 आणि बाकी आहे 2. पुढचा भागाकार आहे आपला. मी 70 बांगड्या 8 मैत्रिणींना वाटल्या तर एका मैत्रिणीला किती बांगड्या भेटल्या असतील? तर आता 8चा पाडा आपल्याला 70 पर्यंत मोजायचा आहे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. आता माझ्याकडे 80 बांगड्याच नाही आहेत तर मी धरणारच नाही. मग मी कुठपर्यंत थांबणार? 72. 72 पण आहेत का माझ्याकडे? नाही, माझ्याकडे 70 आहेत म्हणून मी 72 पण घेऊ शकत नाही. मी शेवटी किती बांगडे घेणार? 64. 8 8 64. तर 0 मधून 4 जातात का? नाही. मग याच्याकडून घेतला, ह्याच्याकडे होते 6, याच्याकडे झाले 10. तर 10 मधून 4 गेले, 4 5 6 7 8 9 10, किती शिल्लक राहिले? 6. 6 मधून 6 गेले, 0 राहिले. तर मी मैत्रिणीला जर माझ्या बांगड्या समान वाटल्या तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीला 8 बांगड्या भेटतील आणि 6 बांगड्या माझ्याकडे शिल्लक राहतील, कारण की सगळ्यांना सारखे द्यायचेत. मग सारखे कमी जास्त देऊन चालतील का? म्हणून ह्या 6 बांगड्या माझ्याकडे शिल्लक बाकी राहिल्या. तर 70 काय आहे आपलं? भाज्य, भाजक, भागाकार आणि हे आहे बाकी. माझ्याकडे शाई संपलेल्या 56 पेन आहेत आणि ह्या 56 पेन मी काय केलेले आहेत? खेळायला म्हणून माझ्या मित्रांना देऊन टाकल्या. किती मित्र आहेत माझे? 7 मित्र आहेत, पण सगळ्या मित्रांना मला सारखे पेन द्यायचे आहेत. तर आता मी 7चा पाडा 56 पर्यंत मोजणार. 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 8 56, 7 8 56, 56, 56ला 56. 0 मधून 0 गेले 0, 6 मधून 6 गेले 0 राहिले, 5 मधून 5 गेले 0 राहिले. तर बरोबर प्रत्येक मित्राला मी किती पेन देणार? मी 8 पेन देणार. माझ्याकडे किती पेन शिल्लक राहणार? 0. का बरं शिल्लक राहिले नाहीत रे पेना? कारण की 7च्या पाड्यामध्ये 56 आहे. 7ने 56ला पूर्ण भाग जातो. आमच्या वर्गामध्ये 38 मुलं आहेत. किती मुलं आहेत? 38. आता हे 38 मुलांना खेळण्यासाठी मी 6 रांगेमध्ये उभं केलं. तर एका रांगेमध्ये समान जर मुलांना उभं केलं तर एका रांगेमध्ये किती मुलं उभं राहतील? तर चला आपण करूयात. 6चा पाडा मोजूत. 6 1 6, 6 2 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30,
साय साय 36, साई सकून 42, साई 8 48. अरे खूप पुढे गेलं. इथं संपतो आपला पाडा. आपल्याकडं किती मुलं आहेत? 38. 36 पर्यंतच आपण मोजायला पाहिजे होतं. बघा बरं मी किती पुढे गेले. माझं गणित चुकलं असतं की नाही. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 24, 6 35, 6 6 36. 38 मधून 36 गेले, 8 मधून 6 गेले, 2 राहिले, 3 मधून 3 गेले, 0 राहिले. म्हणजे जर मी 38 मुलांना 6 रांगेमध्ये उभे केलं तर 6 मुलं एका रांगेमध्ये 6 मुलं येतील आणि 2 मुलं मात्र बिना रांगेचे शिल्लक राहतील. आम्ही सगळे मित्र पाणीपुरी खायला गेलो. ते पाणीपुरीवाल्यानं काय केलं, 22 पाणीपुरी एकदाच दिल्या. आम्ही मित्र होतो 5. मग 5 मित्रांनी 22 पाणीपुरी खाल्ल्या. तर सगळ्यांनी सारख्या पाणीपुरी खाल्ल्या. तर प्रत्येकाच्या वाटेला किती पाणीपुरी आल्या? सोपं आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25. नाही 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 20च 22च पाणीपुरी आहेत आपल्याकडं. 25 कुठून आणायच्या? मग इथंच थांबायचं. 5 चौक 20. 22 मधून 20 गेले, 2 मधून 0 गेले, 2 राहिले, 2 मधून 2 गेले, 0. तर आम्ही 5 मित्रांनी 22 पाणीपुरी खाल्ली तर प्रत्येकानं 4 पाणीपुरी खाल्ल्या आणि 2 पाणीपुरी शिल्लक राहिल्या. ठीक आहे.